आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा बोल ग. काय सई मॅडम, तुम्हाला भेटायला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार. अपॉइंटमेंट का? जाम मोठ्या लोकांशी संबंध आहेत तुझे. ए तू काय बोलतेस ना, मला काहीच कळत नाही. बर मला सांग, तुला तो पत्ता सापडला का? अगं म्हणून तर म्हणाले, देवांश जहागीरदारच्या गाडीचा नंबर पाठवलायस तू मला. हो. अगं तू इतक्या कॅज्युअली बोलते जसं काय रोज भेटता तुम्ही आणि वर्गमित्रच आहे तो तुझा. ए असं काही नाही. आम्ही रोज भेटत नाही आणि ते माझे वर्गमित्र सुद्धा नाहीयेत. बर मला पत्ता दे ना त्यांचा. तू कोणाचा पत्ता मागतेस कळतंय ना तुला? द देवांश जहागीरदार, या वर्षीचा बेस्ट बिझनेसमॅन आहे तो. यंग, डॅशिंग, सगळ्या मुली मरतात त्याच्यावर. अगं असेल ते सगळं खरं, पण मला त्यांचा पत्ता हवाय. माझं घड्याळ राहिलंय ग त्यांच्याकडे. हो अगं काल दिसले होते ते मला. मी त्यांना आवाज दिला पण तोपर्यंत ते निघून गेले. प्लीज दे ना पत्ता. अगं हसतेस काय? खरं बोलतेय मी. एकतर तुझी झोप झालेली नाहीये सई, किंवा तू फेकतेस. हे बघ तुझे हे दोन्ही अंदाज चुकीचे. ऐक ना, मी तुला भेटले ना की सगळं काही डिटेल मध्ये सांगेन, पण आता प्लीज पत्ता दे. बरं बरं घे लिहून. सांग. बरं ऐक ना, जर आसपासचं काही लँडमार्क असेल तर ते पण सांग. अगं देवांश जहागीरदारच लँडमार्क आहे, आणि जे काही करतेस ना त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. तुला हो थँक्यू. सई, कुणाचा पत्ता लिहून घेत होतीस? ते घड्याळ रिपेअरिंगला दिला ना त्यांचा. कमाल आहे. अगं घड्याळ तूच दुरुस्तीला टाकलंस ना, मग तुला पत्ता माहित नाही? आहे अगं, खरंच विसरले. इतनी खुशी भगवान मुझे आज तक नहीं हुई. जेली, तुला ओरडायला काय झालं? तू सकाळ सकाळी तुझा चेहरा पाहिलास का आरशात? नाही हो, पालच बघितली असणार तिने. सई 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 झाडू घेऊन ये लवकर. हो. अंजली बाळा, काय झालं तुला? काय होतंय? ऐक ना अंजली, तुझं अंग दुखतंय का? कसला त्रास होतोय का मला सांग तू. अगं बोलशील का आता? इथे मला हार्ट अटॅक यायची वेळ आली होती. अरे यार, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा इश्यू कसं काय करू शकता यार? घ्या, एक इंचाळणार ही आणि इश्यू करतोय आम्ही. पॉप्स, माझ्याच घरात मी ओरडायचंही नाही का? तुम्ही ना सगळे जरा काही झालं की आली आपली सगळे पलटण हॉल मध्ये जमा. आता माझे 27 फॉलोअर्स वाढले. मग सेलिब्रेट करत होते, खुश झाले मी. अगं बाई, हो का? अरे बापरे, असं का? पण म्हणजे काय असतं ते? एवढ्या शेजारी पोळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. काय 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 पुटपुटताय? काय नाही. हे बघ अंजली, तू आता जे काही रिॲक्शन दिलीस ना, ही चुकीची होती. म्हणजे जनरली काय होतं की माणसाला आनंद झाला की तो हसतो, खूप आनंद झाला तर मोठ्यांदी हसतो. तू ज्या प्रकारे काय केलंस ना आता, तू आधी खाली उतर तो पलंग मोडेल. ओ गप्पा
माझ्या माहेरून आलाय हा बेड, असा कसा तुटेल? आणि आपली चवळीच्या शेंगेसारखी नाजूक लेक उभी आहे तिच्यावर, तिच्या वजनाने तुटणार आहे तो बेड. आणि हे तिचं घर आहे, तिला ओरडावंसं वाटलं ओरडेल, नाचावंसं वाटलं नाचेल, किंचाळावंसं वाटलं किंचाळेल. हो वहिनी, पण आम्हाला काळजी वाटली ग. अहो तुम्ही नका हो काळजी करू वंस, किती वेळा सांगितलं तुम्हाला. तुम्हाला दम्याच्या आजारासारखा विसरण्याचा पण आजार जडलाय का? अगं काय बोलतेस तू ललिता? अगं हे ध्यान एवढं जीव खाऊन ओरडलं ना म्हणून सगळे घाबरले. इनफ इज इनफ, प्लीज. तुम्ही ना मला आता सगळे बोर करू नका. मला काही झालेलं नाहीये. माझे 27 फॉलोअर्स वाढले म्हणून मी सेलिब्रेट करत होते. कळलं? 27 म्हणजे खूप असतात का? हो मॉम, खूप असतात 27. अंडरस्टूड. आता मला माझं एकटं राहू दे. मलाच कळलं ते कधी 27 हो, आपल्या लेकीचं 27 का ते फॉलोअर्स वाढले, देवासमोर साखर ठेवते बाई. बाजारे सांग. फायनली एक घड्याळ तरी सुरू झालंय. नाईस. वाव, घड्याळ सुरू झालं. मग आता जिचं आहे तिला पळवून टाक. कसं कळणार? माझ्याकडे नंबर नाहीये ना तिचा. तुझ्याकडे नंबर नाहीये तिचा? तुझ्याकडे तिचा ऍड्रेस नक्की असेल, हो ना? ऍड्रेस पण नाहीये? नाही ना. हाय यार दादा, तिच्याकडे तुझा कॉन्टॅक्ट नंबर तर असेलच ना? नाहीये. काय यार दादा, तू इतका मोठा बिझनेस चालवतोस, तुझ्याकडे साधं कम्युनिकेशन स्किल पण नाहीये? ए हॅलो एक्सक्यूज मी. कम्युनिकेशन स्किल खूप चांगले आहेत माझ्याकडे. इनफॅक्ट खूप ते चांगलंच करतो मी. तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे ना. यात सगळ्यात काय, मी माझा अभ्यास खूप छान करते. आयडिया. आपण एक काम करू, आपण ना तिला सोशल मीडियावर सर्च करू. सांग मला तिचं नाव सांग, मी सर्च करते. गुड आयडिया ना. सांग. तिचं नाव लिह. मी सांगतो तुला. तिचं नाव रिया. माझं नाव नाही सॉरी नाही रिया. तिचं नाव मी सांगतोय रिया. लक्षात आहे माझ्या, मी विसरलो नाही. ऍक्च्युली खूप धावपळीत झालं ना सगळं, त्यामुळे आठवत नाहीये मला नीट तिचं नाव. डोंट टेल मी की तुला तिचं नाव सुद्धा माहित नाहीये. मी असं नाही, ऍक्च्युली लक्षात होतं माझ्या, पण आता आठवत नाहीये. नाही, तुला ते आठवणार पण नाही, कारण तुला तिचं नाव खरंच माहित नाहीये. दादा, दिस इज टू मच यार. नाही, आता ना तू फक्त एक काम कर, कधी पुढे मागे चुकून माकून भेटलीच ना तर दे तिचं घड्याळ तिला रिटर्न. नाही तर काय राहिलं. नाही रिया, हे घड्याळ तिच्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला द्यावंच लागेल तिला परत. हो ना. त्यासाठी आपल्याला तिला शोधावं लागेल. आणि आपण तिला कसं शोधणार आहे? थिंक अबाउट इट. आज काही झालं तरी मी देवाण सरांचे पैसे देऊन टाकणार आहे आणि माझं घड्याळ परत घेणार आहे. आज ते कुठेच पळून जाऊ शकत नाही. सई, सई,
अगं नाश्ता तरी करून जा. आई नको, मला ना खूप उशीर होतो, मी नंतर करते. हं? अगं आज सुट्टी आहे ना शाळेला, मग सकाळ सकाळी कुठं निघालीस? अरे ते घड्याळ दुरुस्तीला टाकले ना, तेच आणायला निघाली. हो. हॅट तिच्या एवढंच ना. अगं मग ते दुकान कुठं पळून जाणार आहे का? आधी खाऊन घे आणि मग जा. जाऊ शकतं. काय म्हणालीस? काय नाही मामा, अरे मी जर गेले नाही ना तर ते बाहेर जातील. कोण? घड्याळ रिपेअर करणार आहे. बरोबर, कुठं आहे ते दुकान? ते जहागीरदार, तो बंगला आहे ना त्याच्या पुढे गेलं की डाव्या साईडलाच त्यांचं दुकान आहे. वा, एक मिनिट. आता काय करतोय? थांब जरा. अरे हे घे, ते पैसे घे, बाहेर काय ते खा, उपाशी राहू नकोस. मामा मला पैसे नकोय आणि अशी आता मला भूक नाही. मी जाते आणि घड्याळ घेऊन येते. हं? पायाला भिंगरी लावल्यासारखी धावत असते ही पोरगी. बर चल, बाय मामा. सावकाश जा गं. हो हो. नाही ग, माझी अंजली नसेल ती. तुझ्या चष्म्याचा नंबर वाढलाय, तो तपासून घे आधी जरा. तुला तुझ्या आईजवर विश्वास असू दे और नको असू दे, पण माझाच फोटो आहे तो. काय म्हणतेस? अंजलीचा फोटो? कुठल्या मुलाबरोबर? येस डिअर, मिस्टर देवांश जहागीरदार सोबत सेल्फी काढलाय मी. रादर त्यानेच इन्सिस्ट केलं मला की आपण दोघं सोबत एक सेल्फी काढूया म्हणून. सेल्फी? छे ग, माझा नाही विश्वास बसत. अगं माझी अंजली किती साधी मुलगी आहे. खाली मान घालून जाते, खाली मान घालून येते, वर तोंड करून बघतही नाही ती कोणाकडे. आता मी कोणत्याच मुलीकडे बघणार नाही दुसऱ्या, असं त्याने मला सांगितलंय. यू नो, आम्ही ना खरं तर हक करूनच सेल्फी काढणार होतो, पण मग नंतर नॉर्मलच काढला. तुला माहितीये ना, बाकी सगळ्या मुली लगेच जेलो होतात. आम्ही खरंच ठरवलं. पण हो हो, अगं हो, तू ठेव फोन. तू ठेवलास तर विचारेन ना मी तिला. बरं झालं मला सांगितलंस. पण हा ठेव ना आता. सध्या मी ठरवलंय कोणाला सांगायचं नाहीये, थोडं सिक्रेट ठेवणार आहे. ए अंजली, काय नाही, काय ऐकते मी? माझ्या मैत्रिणीने मला आता सांगितलं की तू कुठल्या तरी मुलाबरोबरचा सेल्फी ठेवलाय म्हणे. अगं मॉम, कुठल्या तरी मुलाबरोबर नाही, खूप छान माणसासोबत. खूप स्पेशल आहे तो, खूप ग्रेट आहे आणि खूप मस्त आहे तो. असा काय खास आहे तो? काय आकाशातनं पडलाय का काय? अगं मॉम, हे बघ, त्याचं नाव आहे देवांश जहागीरदार. मोठा मुंबईतला ऑन्ट्रप्रेन्योर आहे तो. अगं बिझनेसमॅन आहे मॉम, आणि 100 करोडचा बिझनेस आहे त्याचा. किती? 100 करोड मॉम. 100 करोड? तुला कुठे भेटणार आहे इतका श्रीमंत मुलगा टेपाडी? मॉम प्लीज, हा नुसतं भेटला नाही, काल मला त्याने आपल्या गेट जवळ ड्रॉप केले, ते पण त्याच्या या गाडीने. मस्त इम्प्रेशन पाडलंय मी त्याच्यावर. आता बघ तू, नाही मी त्याला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ना, तर नाव AC नाही लावणार, AC. म्हणजे तुझं लग्न या 100 करोड वाल्याशी होणार आहे? हो मॉम, आता ना आपल्याला ह्या अशा 2 रूम किचन मध्ये राहायची गरज नाहीये. मी माझ्या देवूला सांगणार की माझ्या मॉम डॅडला ना मस्त 4-5 BHKचा लॅविश फ्लॅट घेऊन दे. बापरे, माझं ठरलं. माझ्या लेकीच्या लग्नात मी सोन्याची जर असलेली साडी नेसणार. घाल घाल मॉम. अगं साडी घालत नसतात ग, नेसत असतात बाया. त्याने आपण काय गरीब होणार आहे का मॉम? नाही शुभ बोलणाऱ्या. तू साडी नेस, आणि मी तर ठरवलंय
सांगू मी मस्त डिझायनर नेकलेस, डिझायनर लेहंगा, डिझायनर शूज, सगळं डिझायनर घालणार आहे. आणि मी काही इथे लग्न नाही करणार साधं सुधं असं. मग म्हणजे मॉम मी वेडिंग करणार आहे. ग्रँड डेस्टिनेशन डिझायनर वेडिंग. ते काय असतं? अगं म्हणजे बाहेर लग्न करतात मांडवाच्या. मॉम, देशाच्या बाहेर फॉरेन मध्ये लग्न करतात. म्हणजे आम्ही विमानात बसले असे ठरलं. सगळ्या जुन्या साड्या फेकल्या, जाळल्या आणि नवनवीन साड्या घेतल्या साईडच्या बायकांना दाखवण्यासाठी. साईडच्या बायका दाखवणार. ओ पाठीते. अगं मॉम, तू नवीन साड्या दाखवून परत इथे कशाला येशील दाखवायला? का? अगं बाई हो, ते काहीतरी 4-5 BHK देणार आहे ना तो. अगं बाई हो. नाही पण तरी असू दे, याचा ऐकल्या बायकांना अदनमधनं जळवायला चांगल्या चांगल्या साड्या दिसून येईल मी. मॉम, फायनली आपण दोघे अगं तुला शिकवलंय ना. हा अगं तुला जमतच नाही मॉम. असं नाही रिच होणार आपल्याला, एवढं कळायला नको. कसं? तुम्हाला आठवतंय का, म्हणजे तिच्या आईचं काहीतरी इमर्जन्सी होतं म्हणून एक व्हाईट कलरचं कुठलं तरी मेडिसिन दिलं होतं तुम्ही तिला. मग त्याचे पैसे मी दिले आणि मग त्या बदल्यात तिने मला तिच्या हातातलं घड्याळ दिलं होतं. आठवतंय? हो, 70 रुपयासाठी तुम्ही मला कार्ड दिलं होतं. एक्झॅक्टली. हो आठवतंय. सो तीच मुलगी परत आली होती का इथे? नाही, ती तर परत नाही आली. ओके. बरं, बाय एनी चान्स तुम्हाला तिचा काय ऍड्रेस वगैरे किंवा तिचा कुठला कॉन्टॅक्ट नंबर काही एनिथिंग काही आहे तुमच्याकडे? नाही, आम्हाला काहीच माहिती नाही त्याच्या संदर्भात. ओके, थँक्यू सो मच. काय रिया, याला तर काहीच माहिती नाहीये. मी एक काम करते, मी ना सोशल साईटवर फोटो टाकते, म्हणजे घड्याळाचा फोटो काढते आणि अपलोड करते आणि खाली तुझा कॉन्टॅक्ट नंबर देते, म्हणजे ना ती तो फोटो बघून तुला नक्की कॉन्टॅक्ट करेल. नाही रिया, आयडिया चांगली आहे तुझी, पण आय डोंट नो, मे बी आवडणार नाही त्यांना हे. आणि समोर मला पण जरा ऑड वाटतंय हे सगळं. पण मग आता काय करायचं? कुठे शोधायचं आपण तिला? देऊळ. दादा, मेडिकल शॉप मध्ये जाऊन आलो, देवळात सुद्धा जाऊन आलो, पण त्या मुलीबद्दल कुठेच काही इन्फॉर्मेशन नाही मिळाली. हो ना. पण दादा, आपण तिला शोधायला देवळात का गेलो होतो? ऍक्च्युली आमच्या तिकडे पण एक भेट झाली होती. ओ ओके. इट वॉज जस्ट कोइन्सिडेन्स, बाकी काही नाही. म्हणजे हा. ओके ओके ओके, कोइन्सिडेन्स. दादा, पण हे सगळं आत्याला कळलं ना तर माझी सॉलिड वाट लागणार आहे. म्हणजे मी माझं घड्याळ म्हणून सांगितलंय आणि हे सगळं तिला कळलं ना तर ती माझी चटणी बनवून सँडविच मध्ये टाकून मला खाऊन टाकेल रे. तुला माहितीये ना मला तिखट चालत नाही म्हणून. तिखट नाहीये मॅडम, तुम्हाला लागतं तसंच केलंय. चूक नंबर 1, हे तिखट होतं. चूक नंबर 2, टेबलवर पाण्याचा ग्लास ठेवला नव्हता. आणि सगळ्यात महत्वाची चूक नंबर 3, मला उलट उत्तर दिलंस. एक जरी चूक झाली ना तर मी काय करते हे तुला चांगलंच माहिती. आणि तू तर आज 3 चुका केल्यास. माफ करा मॅडम, चूक झाली. भैरवी सेकंड चान्स कोणालाच देत नाही. एकदा चूक झाली की झाली. त्यामुळे आत्ता या क्षणापासून ताई,
मी समजवते ना त्यांना. एकदा त्यांना माफ करा. परत त्यांच्या हातून असं काही घडणार नाही याची मी खबरदारी घेईन. तुम्ही कशाला स्वतःचा मूड खराब करून घेताय? मूड तर ऑलरेडी खराब झालाय. दिवसाची सुरुवातच अशी झालीये. आता माहित नाही पूर्ण दिवस कसा जातोय माझा. 5 मिनिटं थांबा ना ताई. मी पटकन काहीतरी खायला बनवते. कामासाठी घराबाहेर जाताना असं उपाशी पोटी जाऊ नये. तुझ्या या बिनबुडाच्या समजुती आहेत ना, त्या तुझ्याकडेच ठेव. आणि तुला जर का कोणाला समजवायचंच असेल ना, रियांना समजव. तुझ्या लाडामुळे जरा जास्तच शेफारले. कसं आहे ना, मालक आणि नोकर यांच्यात एक न दिसणारी बाउंड्री असते, जी खरं तर कोणीच क्रॉस करायची नसते. पण तुला तर ती रेषच दिसत नाही, नाही का? रादर तू आहे या बाजूची, पण तुला त्याच बाजूला रमायला जास्त आवडतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा, तू म्हणजे मी नव्हे. आणि तुझ्यामुळे जर का या सगळ्यांना असं वाटत असेल की ती बाउंड्री क्रॉस करण्याचं लायसन्सच यांना मिळालंय, तर हा भ्रमाचा पोपळा फोडायला मला काही फार वेळ नाही लागणार. त्यामुळे तू यांना तुझ्या भाषेत समजव. नाहीतर माझ्या भाषेत मी जर का समजवायला गेले तर यांना सहन होणार नाही.